नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं न्यूज़ 15 लाइव। हमारे साथ बात करने के लिए 140 के उम्मीदवार हैं भरत मनोहर जी। भरत मनोहर जी, कौन सा मुद्दा जो है उसको लेकर के आप जनता के बीच जाने वाले हैं? सगळ्यात पहिलं सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र। मी खूप साऱ्या मोठ्या पक्षांमध्ये अगोदर काम केलं आहे आणि समाजसेवा केली आहे आणि आता लोक हिंद पक्षाच्या मार्फत आज पहिल्यांदा 140 मधून निवडणूक लढवत आहे आणि माझ्या कामाच्या जोरावर लढवत आहे। मी लोकांसाठी व जनतेसाठी खूप कामं केलेत। माझ्याकडे जे पण येतं मी काम कधी नाही बोलत नाही। सगळ्यांसाठी मी मंत्रालयापासून गावापासून पोलीस स्टेशनपासून कोर्टापासून सगळ्यांसाठी मदत करतो। त्या जोरावर मी कामाच्या जोरावर मी निवडणूक लढवत आहे आणि ह्यापुढे जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी आधीच काही म्हणजे नगरसेवक वगैरे नसताना जर एवढी मदत करू शकतो। जर तुम्ही निवडून दिलं तर मी नक्कीच आपल्या विभागाचा कायापलट करून दाखवेल आणि पुन्हा म्हणजे तुम्हाला मला मत मागण्यासाठी रिक्वेस्ट करायची गरज लागणार नाही, कारण मी असं काम करेल की तुम्ही मला स्वतःहून नेहमी निवडून द्याल हे खात्रीपणे मी सांगतो। आणि एक आता मी जवळपास केलेलं एक काम सांगतो। आपल्या देवनार कत्तलखान्यामध्ये एक प्राणी दहन प्रकल्प आणला होता। त्या भट्टी आणली होती, प्राणी दहन प्रकल्प म्हणून त्याला बोललं जातं, तो आणला होता। त्याच्यासाठी मी खूप पाठपुरावा केला आहे। महाराष्ट्र ह्युमन राईट्सला केस दाखल केली होती, पण महाराष्ट्र ह्युमन राईट्सने माझी केस सिव्हिल म्हणून फेटाळली, पण मी हार मानली नाही आणि नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन यांना दिल्लीला केस दाखल केली, अपील केली व त्यांनी माझी केस ॲक्सेप्ट केली, केस नंबर दिला। लवकरच त्याची हिअरिंग लागेल आणि तो प्रकल्प मी सुरू होऊन देणार नाही, कारण मी पाठपुरावा व पेपरवर खूप चांगला करतो असं लोक म्हणतात आणि मी करतो देखील। पण लोकांनी मला हे सगळं सांगितलं आणि करतो म्हणून त्याच्याबद्दल मला खूप बरं वाटतंय। आणि मी जर निवडणूक लढवतो आहे आणि जर तुम्ही तुमच्या साथीने जर जिंकून दिलं तर मी आपल्या विभागाचं नक्कीच कायापलट करेल ह्याची मी खात्री देतो। भरतजी, काय विजन आहे? बघा, 140 मध्ये खूप समस्या आहे। लोकांचा आरोप आहे की जनतेचा आरोप आहे की जो 5 वर्षात नगरसेवक होता किंवा नगरसेविका होती त्यांनी काहीच काम केलेलं नाही, जैसे थे परिस्थिती आहे। तुमची विजन काय आहे जनतामध्ये? माझी विजन अशी आहे की सगळ्यात पहिले तर लोकांच्या कॉमन समस्या असतात। नगरसेवकाने काही जास्त मोठे कामं करायचे नसतात माझ्या मते तर। रस्ता, सडक, गटर, पाणी आणि काय SRAचे जे प्रकल्प असतात, चांगला बिल्डर लावून किंवा सरकारच्या माध्यमातून लोकांना चांगल्या सुखसुविधा देऊन घर देणे आणि निधीचा योग्य वापर करून लोकांसमोर तो मांडणे की किती निधी आला, मी किती खर्च केला, हे सगळं केलं पाहिजे आणि हे मी करेल, नक्की करेल। लोकांना मी जे काम करेल सगळं पारदर्शकता ठेवून करेल आणि लोकांना त्याचा हिशोब देईल, एवढा माझ्याकडे निधी आला, एवढा मी वापरला आणि चांगला SRAचा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून लोकांना मोठे घरं मिळतील, लोकांचा फायदा होईल आणि ह्याच प्रकारे मी प्रकल्प वगैरे राबवेल आणि चांगले काम करेल पारदर्शकतेने। भरतजी, तुम्ही आता न्यूज 15 सोबत आहात। 15 तारीख खूप महत्वाचं आहे आणि न्यूज 15 पण खूप महत्वाचं आहे। बरोबर। तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? तुमचे चिन्ह काय, किती नंबर बटनवर आहे, तुम्ही जनतेला सांगा। माझं मतदानासाठी मला हिरा हे चिन्ह मिळालेलं आहे आणि मी 10 नंबरवरती उमेदवार आहे। आपण आपले बटन हिऱ्याचं बटन दाबून मला विनंती करतो, कृपया मला आपण बहुमताने विजयी केल्यानंतर मी आपणासाठी खूप काम करेल आणि मी ह्याची तुम्हाला साक्ष देतो की मी तुम्हाला माझ्याकडून काही तक्रारी व हे येऊन देणार नाही, पारदर्शकता ठेवून व लोकांसाठी खूप चांगल्या मनाने काम करेल याची मी खात्री व आश्वासन देतो। भरतजी, हिरा तुमचा जो आहे चुनाव चिन्ह आहे, पण हिरा सारखा चमकवायला पाहिजे तुम्ही वाढ, त्याबद्दल जरा काय? हिरा चमकवू, बघा हिरा हा टिकाव असतो, हिरा खूप मजबूत असतो आणि तशाच मजबूतीने मी लोकांच्या पाठीशी उभा राहील आणि वाढ देखील तसाच चमकवेल। SRAचे प्रकल्प असू द्या किंवा कचऱ्याचे विषय असू द्या, नाल्यांचे विषय असू द्या, कुठलेही विषय असू द्या, जे लोक माझ्याकडे घेऊन येतील आणि मी हे पण खात्री देतो की प्रत्येक हप्त्याला मी जनता दरबार भरवेल व सर्व लोकांचे प्रश्न, जे लोक प्रश्न घेऊन येतील त्यांचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेल, जर ते कायद्याच्या चौकटीत असतील तर, आणि पूर्णपणे सोडूनही देईल याची मी खात्री करतो। तो आपने देखा कि ये थे भरत मनोहर, समाज सेवक है और आज उम्मीदवार है लोक हित पार्टी के। इसी तरह ताज़ा खबर देखने के लिए देखते रहे आप न्यूज़ 15 लाइव।